नमस्कार, लोकनिर्धार चॅनलच्या टॉप 10 बातम्यांमध्ये मी ऐश्वर्या हटवार स्वागत करते। पाहूया टॉप 10 बातम्या। आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिर दादर येथे झालेल्या भारतीय कामगार सेनेच्या 58व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले। यावेळी त्यांनी दत्ताजी साळवींनी भारतीय कामगार सेनेचं नेतृत्व करून लाखो लोकांच्या आयुष्यात उजेड पाडला अशा शब्दात दत्ताजी साळवी यांचे कौतुक केले। मी संघर्ष योद्ध्याची सहचारिणी, येसुबाई जशा लढल्या तशी लढेन, अहिल्यादेवीप्रमाणे कारभार करेन। बारामती प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवारांचा निर्धार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आयोजित युवा शक्ती जागर यात्रेच्या शुभारंभात उपस्थित राहून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करून विरोधी पक्षांनी भारतातील नारी शक्तीचा तसेच लोकशाहीचा अपमान केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माहिती। शेतकऱ्यांना आता भावबंदिकीतील आपसी वाटणी पत्राची नोंदणी केवळ 500 रुपयांमध्ये मुद्रांक निबंधकाकडे करता येणार आहे। कुठलेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। अलिबाग येथील मांडवा मरीना जेटी विकासासंदर्भात तसेच रेवस मांडवा प्रवासी जेटी दुरुस्ती व मजबूतीकरणाबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक पार पडली। यावेळी मांडवा मरीना जेटी तसेच रेवस मांडवा प्रवासी जेटीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले। या बैठकीला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी व संबंधित अधिकारी उपस्थित होते। काल राज्याचे मुख्यमंत्री विरोधकांना रंग बदलणारा सरडा म्हणाले, माझ्यावर माझ्या आई वडिलांचे आणि नेतृत्वाचे अतिशय चांगले संस्कार आहेत, त्यामुळे अशी भाषा किंवा हे शब्द मी अजिबात वापरणार नाही। मात्र काही फोटो अवलोकनासाठी देत आहे। सुषमा अंधारे यांचं ट्विट। बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे। या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते। दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले। त्यामुळे डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबई बाहेर जाण्यास मनाई केली आहे। शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे। आदिनाथचा डिटेक्टिव्ह लुक ठरतोय चर्चेचा विषय। अभिनेता आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच दिसणार डिटेक्टिव्हच्या भूमिकेत। ममता बॅनर्जी वाघिणीसारख्या लढत आहेत, त्यामुळे त्या जिंकल्याच पाहिजे। भाजपा आझादीशी काय संबंध? उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथांच्या वक्तव्यावरून भाजपवर टीकास्त्र केले आहे। मुंबईत मोठा अपघात टळला। मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळ 2 लोकल एकाच ट्रॅकवर मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला। मात्र सीएसएमटीच्या स्टेशन मास्टरचं निलंबन।